हॅलो फ्रेंड्स, स्टेट बोर्डच्या इयत्ता 7वीच्या इतिहास या विषयाच्या संपूर्ण नोट्स जर तुम्हाला पाहायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त हा व्हिडिओ आहे. MSTET जर पास व्हायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की पहा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टेट बोर्डच्या इतिहास या विषयाच्या इयत्ता 7वीच्या नोट्स पाहणार आहोत. इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. याचा अर्थ असे घडले असा होतो. याचा अर्थ काय होतो? असे घडले असा होतो. आता इतिहासाची साधने पहा कोणती आहेत ते. इतिहासाची साधने भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने ही इतिहासाची साधने आहेत. आता त्याच्यामधले भौतिक साधने काय आहेत आपण पाहणार आहोत. भौतिक साधने म्हणजे काय? स्मारके, इमारती, लेणी, किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख इत्यादी. भौतिक साधनामध्ये काय काय येते? स्मारके येतात, इमारती येतात, लेणी येतात, किल्ले येतात, ताम्रपट येतात, नाणी, शिलालेख इत्यादी येतात. आता भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार असतात. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट. आता स्मारकामध्ये समाधी, कबरी, विरगळ इत्यादी. स्मारकामध्ये काय काय असते? समाधी असतात, विरगळ असतात, कबरी असतात, अशा गोष्टी असतात त्या स्मारकात असतात. आता इमारतीमध्ये काय काय असते पहा. राजवाडे असतात, मंत्रिनिवास असतात, राणीवसे असतात आणि सामान्य जनतेची घरे असतात. यावरून आपल्याला काय समजते की त्या त्या कालखंडाचा बोध होतो. म्हणजे त्या कालखंडामध्ये काय होतं, कशी बांधकामे होते, कोणत्या राजाच्या कालखंडात काय होतं, कसं होतं, बांधकामाची पद्धत कोणती होती हे आपल्याला समजते. आता नाण्यांचे प्रकार पहा. नाण्यांचे कोणते कोणते प्रकार होते? कवडी होती, दमडी होती, धैला होता, पैसा, आना, रुपया हे नाण्याचे प्रकार होते. तर सम्राट अकबराच्या काळामध्ये नाण्यावर राम आणि सीतेचे चित्र कोरले होते. कुणाचे चित्र कोरले होते? राम सीतेचे. ह्याच्यावर असे प्रश्न विचारू शकतात. सम्राट अकबराच्या नाण्यावर कोणत्या देवी देवतेचे चित्र होते किंवा कोणाचे चित्र होते, असे प्रश्न PYQ प्रश्न आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला विचारू शकतात. आता हैदर अलीच्या नाण्यावर शिव पार्वतीची प्रतिमा कोरली होती. बघा, हैदर अली हा एक मुस्लिम शासक होता, पण त्याच्या प्रतिमेवर काय होतं? शिव पार्वतीची प्रतिमा कोरलेली होती. म्हणजे त्यांनी काय केलं होतं? आपल्या हिंदू धर्मातील लोकांना आकृष्ट करण्यासाठी शिव पार्वतीची प्रतिमा कोरलेली होती. तर त्याच्यानंतर पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. पेशवीकालीन जी नाणी होती त्याच्यावर अरेबियन किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. त्याच्यानंतर आता बघा, शिलालेख म्हणजे काय? आता शिलालेख म्हणजे काय? तर दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. शिलालेख म्हणजे काय? दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. आता ते बघा, तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. बघा, तांब्याच्या पत्रावर जे लेख कोरलेले असतात त्याला काय म्हणतात? ताम्रपट असे म्हणतात. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे कोरलेली असतात. काय कोरलेली असतात? राजाज्ञा, निवाडे कोरलेली असतात. आता भौतिक साधनामध्ये अजून काय काय येते पहा. चैत्य, विहारे, मंदिरे, चर्च, मस्जिद, आगारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शास्त्री, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या खेळणी वस्तू, खेळणी, अवजारे इत्यादी हे भौतिक साधनामध्ये येतात. आता कधी कधी काय होते माहिती आहे का? एखाद्या वेळेस ना असं जोड्या लावायमध्ये हे प्रकार येऊ शकतात. म्हणजे भौतिक साधनाचे इकडं प्रकार आणि इकडं वस्तू किंवा लिखित साधने, भौतिक साधने अशी काय काय देतील आणि इकडं वस्तू देतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामधलं काहीतरी येईल, लिखित साधनातलं काहीतरी येईल आणि मौखिक साधनातलं काहीतरी येईल आणि तुम्हाला जोड्या जुळवायला सांगतील. असे प्रश्न येऊ शकतात. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत लिखित साधने. आता लिखित साधने म्हणजे काय पहा. कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, राजाज्ञापत्रे, ग्रंथचरित्रे, परदेशी प्रवाशांचे प्रवास वर्णने, मखबरी, तवारीख हे काय आहेत? लिखित साधने आहेत. त्याच्यानंतर परकीय प्रवासी. आता आपल्या भारतावर काय अनेक राजे होऊन परकीय राजे आले आणि त्यांच्यासोबत परकीय प्रवासी आले आणि ते इतिहासकार होते. त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या जे भारताचा इतिहास आहे तो नालंदा विद्यापीठामध्ये बरेच ग्रंथ होते. म्हणजे खूप ग्रंथ होते आणि ते पूर्णपणे बख्तियार खिलजीने जाळून टाकले.
तर मग आपल्याकडं काही इतिहासच उरला नाही सांगण्यासारखा. मग आता ही इतिहास, आपला भारताचा इतिहास शोधण्यासाठी मग काय केलेलं आहे काही इतिहासकारांनी, म्हणजे बऱ्याच इतिहासकारांनी काय केलेलं आहे की परकीय राजे जे आले होते त्यांच्यासोबत जे इतिहासकार आले होते, परकीय प्रवासी आले होते, त्यांनी त्यांच्या देशामध्ये जे इतिहास लिहिलेला आहे, त्यांचे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथावरून त्यांनी काय केलं आहे की आपल्या भारताचा इतिहास कसा होता हे लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशात आणलेलं आहे. तर असे कोणते परकीय प्रवासी होते? अल्बेरुनी होता. मग तो अल्बेरुनी कुणासोबत आला किंवा कोणत्या कालखंडात आला? तर अल्बेरुनी हा काय झाला, गजनीच्या मुहम्मदसोबत आला. कोणासोबत आला? मुहम्मद गजनीसोबत आला. मग इब्न बतूता कोणासोबत आला? इराणी विद्वान निकोलस मनुची सोबत. इराणी विद्वान होता. इब्न बतूता कोण होता? एक इराणी विद्वान होता. निकोलस मनुची हा इटालियन प्रवासी होता. आता तवारीख किंवा तारीख म्हणजे काय, तर घटनाक्रम. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना इत्यादींनी अनेक तवारीखा लिहिलेल्या आहेत. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय कळते की आपला भारताचा इतिहास कळतो, भारताच्या इतिहासातील कालखंड कळतो. आता बखर हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे. लक्षात ठेवायचे आहेत हे गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तुम्ही जर आता इतिहासाचे पुस्तक वाचत बसतो म्हणलात तर मग तुम्हाला एकतर खूप डिटेल अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यापेक्षा ह्या नोट्स तुम्हाला उपयोगी येतील. आणि जर अशाच नोट्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आम्हाला अशा नोट्स आवडलेल्या आहेत आणि तुम्हाला अशा दुसऱ्या विषयाच्या किंवा इतर वर्गाच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. मग मी तुम्हाला त्या विषयाच्या नोट्स देण्याचा प्रयत्न करेन. आता लिखित साधने म्हणजे काय? देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, निर्मा, ग्रंथ, प्रमाणे, चरित्रे यांच्यावरून आपल्याला काय करते की मध्ययुगीन युगाच्या महत्त्वाच्या घटना कळतात. आता जे भौतिक साधने होती ती काय होती? प्राचीन इतिहासामध्ये होते, प्राचीन कालखंड होतं, त्याच्यातून प्राचीन कालखंड कळतो आपल्याला. आणि लिखित साधनामधून आपल्याला काय कळते की मध्ययुगीन कालखंड कळतो. म्हणजे मध्ययुगाचं जसे सुरुवात झाली तसं काय झालं, मग हे लिखित साधने तयार झाली, म्हणजे लिहून ठेवण्याची पद्धत ही सुरू झाली. आता मौखिक साधनामध्ये कोणते कोणते होते? लोकगीते होती, गाथा होती, श्लोक होतं, अभंग होते, पोवाडे, म्हणी, कथा, मितके इत्यादी होते. आता जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, कथा हे मौखिक साधनामध्ये होते. आता मौखिक साधना म्हणजे काय? काही आपल्या गाण्यावरून, गीतावरून, पोवाड्यावरून हे आपल्या त्या राजाच्या कालखंडामधील इतिहास समजतो, त्यांच्या रूढी परंपरा समजतात. हे सगळं काय होतं आपल्याला त्या लोकगीतातून, अभंगातून, पोवाड्यातून, म्हणीतून असे आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. आता तानाजीचा पोवाडा कोण गायलेला आहे? तानाजीचा पोवाड्याचा कर्ता कोण होता? तर शाहीर तुलसीदास हे होते. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील प्रसिद्ध घराणे होते. आता 8व्या शतकामध्ये बंगालमधले कोणते घराणे प्रसिद्ध होते? तर असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर कोणते घराणे होते? तर पाल हे होते. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. तराई येथल्या पहिल्या युद्धामध्ये कोणाचा पराभव केला? तर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. आणि तराईच्या दुसऱ्या युद्धात, इथं तराई आहे, तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला. आलं का? तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे राजे होते. त्या तामिळनाडूमधील जे चोळ घराणे होते त्याच्यामधले कोण महत्त्वाचे होते? राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला. यांनी काय केलेलं आहे की पूर्ण समुद्रावर यांची सत्ता होती आणि त्यांनीच समुद्रामध्ये पहिल्यांदा प्रवास केला आणि समुद्रातून त्यांनी परकीयावर म्हणजे त्यांच्या समुद्रामध्ये त्यांनी बोटी निर्माण केल्या, जहाजे निर्माण केली आणि त्याच्या जोरावर त्यांनी काय केलं? मालदीव आणि श्रीलंका हे जिंकून घेतले. आलं का लक्षात? समजायला का तुम्हाला? ह्या अशा नोट्स तुम्हाला समजत असतील तर सांगा मला कमेंट्समध्ये समजायलेत का म्हणून. तर कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन यांनी संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतला. तर कर्नाटक घरामध्ये कोण होतं? होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन यांनी कर्नाटक जिंकून घेतला. तर महाराष्ट्रामध्ये राजपूत घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनिष्कपासून, म्हणजे गोविंद तिसरा हा एक महत्त्वाचा राजा झाला राष्ट्रकूटकालीन.
त्यांच्या कनिष्कपासून ते रामेश्वरपर्यंत त्यांची सत्तेचा प्रसार झाला, म्हणजे त्यांचे राज्य तिथपर्यंत गेले. शिलाहारांची 3 घराणे पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकण, ठाणे, रायगड. दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा आणि सांगली, बेळगावमध्ये. हे 3 घराणे शिलाहारांचे 3 ठिकाणी उदयास आले. बघा, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि हे कसं आहे, म्हणजे PYQ प्रश्न पण विचारलेले आहेत या घटकावर, आणि विचारू पण शकतात, गेस पण होऊ शकते. असेच पॉईंट मी काढलेले आहेत. आणि हे खूप शॉर्टमध्ये अभ्यास करून हे नोट्स काढलेले आहेत. तर तुम्हाला आवडलेच असतील अशी मी आशा करते. चला पुढचं पाहूया. शिवपूर्व कालातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट होती. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे. आता यादव घराण्याचा जे भिल्लम पाचवा जे राजा होता, कोणता राजा होता? भिल्लम पाचवा जे राजा होता, त्यांची राजधानी कोणती होती? देवगिरी राजधानी होती. आता त्याच्यानंतर बघा, यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ होता. यादवांच्या काळामध्ये काय केलं की मराठी भाषेला त्यांनी काय केलं, खूप महत्त्व दिलं. त्यांचा काळ म्हणजे मराठीचा सुवर्ण काळ मानला जात होता. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने कुठं स्वारी केली? तर सिंध प्रांतावर. हे PYQ प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तुम्ही थोडं नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवा. इसवी सनच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांचे आक्रमण झाले. 11व्या शतकात भारतावर कोणाचे आक्रमण झाले? तर तुर्कांची आक्रमणे झाली. आता बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळले. बख्तियार खिलजी हा अत्यंत क्रूर राजा, म्हणजे परकीय राजा होता. त्यांनी नालंदा विद्यापीठ 16 मजली इमारत असलेला नालंदा विद्यापीठ हे जाळून टाकला. आणि का जाळा आहे त्याची एक छोटीशी स्टोरी आहे, आणि ती स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा, कळवा. मी त्याच्यावर दुसरा एक व्हिडिओ तयार करेल. आता कृष्णदेवरायाने तेलुगूमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेमध्ये, कोणत्या भाषेत? तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 मंदिरे, किती मंदिरे? 1000 राम मंदिरे बांधली आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. त्याच्यामध्ये नंतर मुहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी हसन गंगू या सरदाराने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. तेव्हा दिल्लीच्या गादीवर कोण होता? तर मुहम्मद तुघलक होता. तर यांचं जे सत्ता होती, त्या सत्तेला म्हणजे त्या वर्चस्वाला झुगारून द्यायचं होतं, त्याला तिथून काढायचं होतं दिल्लीच्या गादीवरून. म्हणून काय केलं, सरदारांचं सरदार होतं हसन गंगू, त्यांनी काय केलं की दिल्लीच्या सुलतानाच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या सैन्याचा पराभव केला. आता बघा, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही. आता मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर मुघल सत्तेचा संस्थापक बाबर हा होता. आता पानिपतची पहिली लढाई कुठं झाली? तर पानिपतची पहिली लढाई पानिपतमध्येच झाली. कोणाकोणात झाली? बाबर आणि इब्राहिम यांच्या दरम्यान झाली. कोणामध्ये? बाबर आणि इब्राहिम यांच्या दरम्यान 21 एप्रिल 1524 रोजी झाली. आणि पानिपतची दुसरी लढाई इसवी सन 1556 अकबर आणि हेमू यांच्यात. हे PYQ प्रश्न आहेत. PYQ याच्यावर प्रश्न विचारलेली आहेत, नीट लक्ष ठेवा. हे प्रश्न अजूनही विचारू शकतात, वारंवार विचारलेले आहेत. MPSCमध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत. अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. अकबराने कोणता धर्म स्थापन केला? दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. अकबराचा मुलगा दारा शिकोह यांनी 50हून अधिक संस्कृत उपनिषदाचा फारसी भाषेत, आपले जे संस्कृतचे उपनिषद आहेत त्या 50हून अधिक उपनिषदांचा त्यांनी काय केला? फारसी भाषेत अनुवाद केला. बघा, हे काय होते, लोक ही बाहेरचे यायचे, आपल्या राज्यावर आपल्या भारतावर आक्रमण करायचे आणि इथली पूर्ण विद्वत्ता त्यांनी तिकडे घेऊन झाली आणि आपले पूर्ण ग्रंथ, आपलं सगळं जाळून टाकलं, मोडतोड केली. शान जातीच्या लोकांना आहोम असे म्हणतात. आता शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांचा 1675 औरंगजेबाने
शिरच्छेद केला. म्हणजे काय केलं की औरंगजेबाने त्यांना भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाला. भक्ती चळवळीचा उगम कुठे झाला? दक्षिण भारतात झाला. नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या? नायनार आणि आळवार. नायनार हे शिवभक्त तर आळवार हे विष्णुभक्त होते. नायनार हे शिवभक्त तर आळवार हे विष्णुभक्त होते. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया पक्का केला. बघा इथं हे नाही, भक्ती चळवळीचा पाया पक्का केला. कशाचा पाया पक्का केला? भक्ती चळवळीचा. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू आणि कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीची महत्त्वे सांगितली. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले, कृष्णभक्त होऊन गेले आणि त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणतात. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कोणते काव्य लिहिले? सूरसागर हे काव्य लिहिले. मुस्लिम संत रसखान यांनी कृष्णभक्तीची रसाळ गीते लिहिली. आता मुस्लिम संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं रसखान. यांनी काय केलं? कृष्णभक्तीची गीते लिहिली. बघा संत कोणते होते? मुस्लिमांचे होते, पण त्यांनी गीते कोणाची लिहिली? कृष्णभक्तीची लिहिली. हे अशावर तुम्हाला एक थोडा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही त्याचा नीट अभ्यास करा. संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा आविष्कार आढळतो. म्हणजे कुणाचा आढळतो? रामचरितमानस या ग्रंथामध्ये रामभक्तीचा आविष्कार आढळतो. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये रामभक्तीचा उल्लेख केलेला आहे. तर कोण केलेला आहे? संत तुलसीदासांनी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला या नोट्स आवडल्या असतील, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर अशाच व्हिडिओ नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, तसं सांगा मला. मी तुम्हाला नवीन म्हणजे दुसरा विषय घेऊन दुसऱ्या इयत्तेचे वर्गाच्या स्टेट बोर्डच्या नोट्स मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.